हेलो गर्ल्स एंड बॉयज़, दिस इज़ आवर 5th लेक्चर ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी। और आज हम लेने जा रहे हैं मोस्ट ऑफ इम्पॉर्टेंट पॉइंट, दैट इज़ नथिंग बट द ओहम्स लॉ। बहुत सारे स्टूडेंट मुझे बोल रहे थे सर ओहम्स लॉ कब स्टार्ट होगा, ओहम्स लॉ कब स्टार्ट होगा, ओहम्स लॉ कब स्टार्ट होगा। तो आज हम चालू करने जा रहे हैं, दैट इज़ कॉल्ड एज द ओहम्स लॉ। तो चलिए शुरू करते हैं। सबसे मेन कि ओहम्स लॉ होता क्या है, सो उसके बारे में डिटेल कंसेप्चुअल बहुत इंपॉर्टेंट है। मैं यहाँ पे हेडिंग डाल देता हूँ, दैट इज़ द ओहम्स लॉ। सो दैट इज हियर ओहम्स लॉ। मोस्ट ऑफ स्टुडंट्सला ओहम्स लॉ म्हणलं की सामने आता है बस इतना ही, V इज इक्वल टू I इंटू R. ओके, दॅट इज द फॉर्म्युला. बट बिफोर दॅट की याच्यावरती काही ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्सबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे. मोस्ट ऑफ टाइम इट मे बी चान्सेस टू आस्क द थिंकिंग लेवल क्वेश्चन, दॅट टाइम यू मस्ट हॅव टू गेट दॅट ऑल सच अ नॉलेज. हे सगळ्यात महत्त्वाचं बेटा. मग याच्यासाठी आपण जर पाहिलं तर ओहम्स लॉमध्ये 4 टर्म्स इंपॉर्टंट आहेत. 4 टर्म्स कोणकोणत्या आहेत याच्याबद्दल अगोदर डिटेल स्टडी करूया. नंबर 1 दैट इज कॉल्ड एज द करंट. सो बेटा यहाँ पे देख लो करंट. नंबर टू दैट इज़ नथिंग बट द पोटेंशियल को हम यहाँ पे बोल सकते हैं वोल्टेज लाइक दैट. नंबर 3 दैट इज़ कॉल्ड एज द कंडक्टेंस. सो दैट इज द कंडक्टेंस. एंड नंबर 4 दैट इज कॉल्ड एज द रेजिस्टेंस. तर ह्या 4 टर्म्स आपल्याला इथे येतात. सो दैट इज द रेजिस्टेंस. ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. आता इथे मोस्टली पाहायला गेलं तर कंडक्टेंस, करंट डिनोटेड बाय दैट इज द I, पोटेंशियल डिनोटेड बाय V, कंडक्टेंस डिनोटेड बाय K अँड रेजिस्टन्स डिनोटेड बाय R. याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे. कधी पण लॉ स्टार्ट करायच्या अगोदर कभी भी इतनी आदत डाल दो बेटा फिजिक्स की स्टडी करते टाइम. आणि ते म्हणजेच काय, कुठलाही लॉ कुठलाही पॉईंट घेताना त्याच्यात कुठल्या टर्म्स आहेत, कुठल्या कंडिशन्स आहेत आणि त्याचे बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे किंवा त्याचं नॉलेज काय, कन्सेप्ट काय हे माहीत असायला पाहिजे. ओके बेटा. तो यहाँ पे देखा जाए तो करंट है, रेजिस्टेंस है, पोटेंशियल है, कंडक्टेंस. यहाँ पे देखा जाए तो ये जो दो है ना बेटा, कंडक्टेंस एंड रेजिस्टेंस आर द प्रॉपर्टीज. कीप इट इन माइंड, यू कैन नोट इन युअर नोटबुक ऑल्सो. कंडक्टेंस आणि रेजिस्टेंस ह्या काय तर बेटा प्रॉपर्टीज आहेत. आता आपण जर इथे पाहिलं की व्हॉट इज दॅट करंट. करंट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. सो दैट इज हियर रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू, सो दैट इज हियर टाइम. ये सबको आता है. करंट क्या होता है तो रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. ये सबको आएगा बेटा. किसी को भी ऐसा एक भी स्टूडेंट नहीं होगा कि उसको करंट क्या है मालूम नहीं है. लेकिन व्हाट इज दैट पोटेंशियल. मी जर विचार कि बेटा पोटेंशियल क्या होता है तो बच्चे यहीं परेशान हो गए. व्हाट इज दैट पोटेंशियल. पोटेंशियल इज नथिंग बट अमाउंट ऑफ वर्क. सो अमाउंट ऑफ वर्क एनर्जी required to move the charge from reference point to final point. ओके, ये सबसे मेन क्या है तो कभी भी याद रखो व्हॉट इज दॅट पोटेंशियल. इलेक्ट्रिक पोटेंशियल किसे बोलते हैं. इलेक्ट्रिक पोटेंशियल म्हणजे काय हे आपल्याला एक रिलेशन कन्सेप्ट कळाली पाहिजे. मी इथे एक तुम्हाला डायग्राम काढतो. दॅट डायग्राम इज हियर आणि त्या डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर मोस्टली दॅट इज द कंडक्टर. या कंडक्टरमध्ये हे चार्ज आहे. आता या चार्जला आपल्याला इथून इथे घेऊन जायचं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द फ्लो करायचं आहे. तो चार्ज फ्लो झाला पाहिजे म्हणजेच तो रेफरन्स पॉईंटपासून फायनल पॉईंटला गेला पाहिजे. मग याच्यासाठी याला काहीतरी वर्क करायची गरज आहे आणि याच्यासाठी जर बघितलं अमाऊंट ऑफ वर्क एनर्जी रिक्वायर्ड टू मूव्ह, यालाच आपण काय म्हणतो पोटेंशियल. साध्या सरळ भाषेमध्ये असं सांगेल मी की पोटेंशियल इज नथिंग बट ड्यू टू दॅट पोटेंशियल चार्ज कॅन मूव फ्रॉम द वन पोझिशन टू अनदर पोझिशन और ड्यू टू दॅट पोटेंशियल चार्ज विल फ्लो. हे आपलं बेसिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला एकदम सिम्प्लिफाईडमध्ये सांगितलं. एकदम स्टँडर्ड लँग्वेजमध्ये काय आहे, अमाऊंट ऑफ वर्क एनर्जी रिक्वायर्ड टू मूव्ह द चार्ज फ्रॉम रेफरन्स पॉईंट टू द फायनल पॉईंट. आपल्याला माहिती आहे की करंट कधी होतो, ज्यावेळेस चार्ज फ्लो होतो. आता चार्ज कुणामधून फ्लो होतो, कंडक्टरमधून चार्ज फ्लो होतो आणि चार्ज फ्लो होण्यासाठी चार्ज हा कुणामुळे फ्लो होतो तर ते म्हणजे पोटेंशियलमुळे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. अगर मैंने ऐसा बोल दिया की एखाद्याचं पोटेंशियल जास्त, एखाद्या मटेरियलचं पोटेंशियल जास्त घेतलं आपण तर चार्ज हा फास्ट फ्लो होईल कारण त्याला जास्त वर्क एनर्जी मिळाली आहे. तो ज़्यादा फ्लो हो जाएगा तो टाइम कम हो जाएगा. दैट इज द इम्पॉर्टेंट, दैट इज द बेसिक इन्फॉर्मेशन. करंट, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम,
पोटेंशियल अमाउंट ऑफ वर्क एनर्जी रिक्वायर्ड टू मूव द चार्ज फ्रॉम द रेफरन्स पॉइंट टू द फायनल पॉइंट. तो अभी कभी भी मत भूलो जिंदगी भर, इलेक्ट्रिक पोटेंशियल म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक पोटेंशियल म्हणजे अशी टर्म आहे की ज्याच्यामुळे चार्ज हा फ्लो होतो आणि चार्ज हा फ्लो झाला की करंट तयार होतो. सो दैट इज द इंपॉर्टेंट, तो दैट इज द बेसिक कंसेप्ट, ये आपको समझ में आना चाहिए. व्हाट इज दैट कंडक्टन्स, कंडक्टन्स एंड द रेजिस्टन्स. मी इथे म्हणतो की इट is a property to support the flow of charge. ओके, कुठल्याही कंडक्टरमध्ये यहाँ पे अगर देखा जाए, मी जर असं म्हणलं की मैंने ऐसा बोल दिया की कोणत्याही एखाद्या मटेरियलचा कंडक्टन्स जास्त आहे, कंडक्टन्स जास्त याचा अर्थ तो चार्जला फ्लो होण्यासाठी सपोर्ट करतो, दॅट इज द हेल्पफुल. And resistance is nothing but it is also property, so that is here it is property of that material, property to oppose, so that is here हा oppose करतो, oppose the flow of charge, oppose the flow of charge. ये सबसे मेन है. तो कभी भी याद रखो बेटा, एखाद्या कंडक्टर किंवा एखाद्या मटेरियलमधून कोई भी सॉलिड मटेरियल से करंट फ्लो हो रहा है, तो करंट फ्लो होने के लिए, चार्ज के फ्लो होने के लिए हेल्प जो करता है उस प्रॉपर्टी को क्या बोलेंगे, कंडक्टेंस, और जो अपोज करता है उस प्रॉपर्टी को क्या बोलेंगे, रेजिस्टेंस. और चार्ज को एक जगह से दूसरे जगह पर जाने के लिए जो अमाउंट ऑफ वर्क एनर्जी लगती है उसको क्या बोलते हैं, पोटेंशियल. एंड रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज नथिंग बट द करंट. किती टर्म्स आहेत बेटा, 4. और अभी तक मैं आपको बोलता हूँ कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये याच्यावरती डायमेन्शन्स आलेले आहेत. करंट असेल, पोटेंशियल असेल, कंडक्टन्स असेल किंवा रेजिस्टन्स, याच्यावरती काय आलेले आहेत रे बेटा, डायमेन्शन्स. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट. यांचे युनिट पण आपण घेऊ शकतो, हे पण सगळ्यात मेन आहे. पण यांचे डायमेन्शन्स पण आपण इथे काढणार आहेत आणि मग आपण कुठे जाणार आहेत, ओहम्स लॉ. ओहम्स लॉमध्ये इंपॉर्टंट टर्म इज द पोटेंशियल. पोटेंशियल का काम क्या होता है, चार्जला फ्लो करण्याचं, चार्जला मूव करण्याचं, कुठून कुठे, रेफरेंस पॉइंट टू द फाइनल पॉइंट और इनिशियल पॉइंट टू द फाइनल पॉइंट जो फ्लो करेगा. जैसे मान लिया ये चार्ज है तो पोटेंशियल उसको ऐसे आगे लेके जाएगा. सो दैट इज नथिंग बट द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू मूव रेफरेंस टू दैट द गिवन पॉइंट. ठीक है बेटा, अभी हम यहाँ पे जाएंगे दैट इज द ओहम्स लॉ मध्ये, एंड दैट पार्ट इज नथिंग बट आपण यांचे डायमेन्शन्स काढूया. सो दैट डायमेन्शन्स आर व्हेरी इंपॉर्टंट. यांचे डायमेन्शन्स है तो भी क्या, सो तर यांचे डायमेन्शन्स आपण इथे काढायला जाऊया. अँड दॅट डायमेन्शन्स आर नथिंग बट, मी जर इथे बघितला नंबर 1, मी नंबर 1 मध्ये घेतो, दॅट इज कॉल्ड ॲज द करंट. बेटा करंट इज नथिंग बट इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी आणि याचा डायमेन्शन जर बघितलं तर दॅट इज कॉल्ड ॲज द I1. नंबर 2 दैट इज कॉल्ड एज द पोटेंशियल. पोटेंशियल का डायमेंशन आप कैसे निकालेंगे, पोटेंशियल आता आपण हा 11th मध्ये घेतला मेजरमेंट यूनिट डायमेंशन मध्ये, तरी पण मी इथे पोटेंशियल का डायमेंशन निकाल के देता हूँ बेटा. कैसे निकालेंगे, दैट इज द V. बहुत सारे बच्चों को नहीं आएगा, सो देख लो मैं कैसे निकाल के देता हूँ. दैट इज कॉल्ड एज द W इज इक्वल टू Q इंटू V. देयरफॉर V इज इक्वल टू, सो V is equal to W upon Q. So that is here W, work is equal to charge into potential, therefore potential equal to work upon charge. हे सगळ्यात मेन आहे. अभी यहाँ पे देख लो बेटा, वर्क इज नथिंग बट काय घेतो रे बेटा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन चार्ज. चार्ज म्हणजे काय रे बेटा, करंट इंटू टाइम. आता आपण याचं डायमेन्शन काढूया. फोर्स म्हणजे काय रे बेटा, मास इंटू ॲक्सलरेशन. मास इंटू ॲक्सलरेशन दॅट इज कॉल्ड ॲज द मास m1. ॲक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर दॅट इज कॉल्ड L1. टी काय रे बेटा, दॅट इज अ -2 आणि डिस्प्लेसमेंट कितना आएगा बेटा, L1. व्हेरी गुड. अपॉन I इज दॅट करंट म्हणजेच I1. सो दॅट इज हियर आपण याला एम्पियर A1 पण म्हणू शकतो किंवा I1 पण म्हणू शकतो, दॅट इज हियर. आणि टी इज कॉल्ड एज द टाइम. तो चलो अभी हम इसके फाइनल डायमेंशन निकालते हैं. फाइनल L दैट पावर बिकम द L2. M का है बेटा 1, M1. T इधर नीचे का ऊपर गया, प्लस से माइनस झालं, दैट बिकम द -3. आणि इथे I दैट इज कॉल्ड एज द -1. याला काय म्हणूया आपण, दैट इज द डायमेंशन ऑफ दैट पोटेंशियल. ये पोटेंशियल के क्या है बेटा, डायमेंशन है. नंबर 3 and that is nothing but we have to find out the dimension of resistance. रेजिस्टन्स के डायमेन्शन्स काढायचे. आता रेजिस्टन्सचे डायमेन्शन काढायचे म्हणल्यानंतर मग तुमचा ओहम्स लॉ आपण वापरता येतो. V इज इक्वल टू I इंटू R. सो देअरफॉर R इज इक्वल टू V अपॉन I. पण इथे जर पाहिलं V म्हणजे पोटेंशियल काय रे बेटा, L2. फिर बाद में क्या है बेटा, M1. फिर बाद में क्या है T -3 और I क्या है बेटा, -1 अपॉन I इथे आहे दॅट इज द I1. हे वरती गेलं तर काय डायमेन्शन L2
M1 T -3 I -2 दॅट इज नथिंग बट द याला आपण काय म्हणूया रेझिस्टन्स. सो दॅट इज द इम्पॉर्टंट, दॅट इज द रेझिस्टन्स. हे आपल्याला कळालं पाहिजे, एकदम डिटेलमध्ये स्टडी करणे. नीट अँड जेई हा प्लॅटफॉर्म असा आहे की तिथे एकदम डीपमध्ये आणि डिटेलमध्ये स्टडी करायची आहे टू अवॉइड द निगेटिव्ह मार्किंग. हे सबसे मेन आहे. रट्टा मारून काही उपयोग नाही, शॉर्टकट ट्रिक ह्या हेल्प करायचा, पण आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. दॅट इज द इम्पॉर्टंट, दॅट कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याचा एकदम डिटेल पूरा पोस्टमार्टम कर देने का उस पॉइंट का. आणि इथे जर पाहिलं नंबर 4 दैट इज कॉल्ड एज द कंडक्टेंस. तो कंडक्टेंस कैसे निकालेंगे हम, तो कंडक्टेंस इज नथिंग बट डिनोटेड बाय के. कंडक्टेंस बोले तो रेजिस्टन्स का उलटा दॅट इज द 1/r. म्हणजे याचं उलटेड व्हॅल्यू घेऊया. L2 च्या ठिकाणी L -2, M1 च्या ठिकाणी M -1, T च्या ठिकाणी +3 और I के जगह पे क्या है बेटा +2. दैट इज इट्स डायमेंशन. तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. चलिए अभी हम यहाँ पे स्टार्ट करेंगे. आपण इथे स्टार्ट करूया दॅट इज द ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय असतो याची आपण स्टडी करूया. ओहम्स लॉ, आता त्याची कन्सेप्टकडे जाऊया. व्हॉट इज दॅट ओहम्स लॉ. आता इथे मी पाहिलं तर इथं यहाँ पे मैं एक कंडक्टर लेता हूँ, दैट इज हियर. हा मी इथे कंडक्टर घेतो आहे. चलो मैंने यहाँ पे ले लिया एक कंडक्टर. ठीक है ना बेटा, हा कंडक्टर है. या कंडक्टरमध्ये चार्ज है. सो दैट इज हियर. यहाँ पे देखो बहुत सारे चार्ज है. हा चार्ज है, किती आहे बेटा चार्ज, क्यू अमाउंटचा चार्ज आहे. क्यू अमाउंट का चार्ज फ्लो हो रहा है. पण सगळ्यात मेन चार्जला फ्लो कौन करता है बेटा, पोटेंशियल. करंट का फॉर्मूला क्या है बेटा, करंट का फॉर्मूला है रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. अगर मैंने ऐसा कर दिया की मी याचं पोटेंशियल, कधी पण आपल्याला एवढं माहीत पाहिजे करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम द हायर पोटेंशियल टू लोअर पोटेंशियल. पोटेंशियलमुळेच चार्ज फ्लो होतो, ये सबसे मेन है बेटा. आता मी काय करतो बेटा, पोटेंशियल वाढवतो. जर मी पोटेंशियल वाढवलं तर चार्ज फास्ट फ्लो होईल. जर फास्ट चार्ज गेला तर चार्ज या ठिकाणाहून या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा टाइम हा कसा येईल रे बेटा, कमी लागेल. आणि टाइम हा करंट बरोबर कसा आहे रे बेटा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल है. सो व्हॉट इज द मॉरल ऑफ दैट पॉइंट, सिंपल सी बात है. देख लो, सिंपल सिंपल सिंपल. कुठल्याही कंडक्टरमध्ये किंवा कुठल्याही मटेरियलमध्ये मैंने क्या बढ़ाया बेटा, पोटेंशियल. पोटेंशियल वाढल्यामुळे काय फास्टमध्ये जातो है बेटा, चार्ज. चार्ज अगर फास्ट जा रहा है तो टाइम कैसे लग रहा है बेटा, टाइम कम लगेगा. अगर टाइम कम लगेगा तो करंट कैसे आएगा, ज़्यादा आएगा. सो दैट इज नथिंग बट पोटेंशियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट और द करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेंशियल. जितना पोटेंशियल बढ़ेगा उतना क्या बढ़ेगा बेटा, करंट बढ़ेगा. जितना पोटेंशियल कम होगा उतना करंट क्या होगा, कम होगा. दैट इज द इम्पॉर्टंट. म्हणजे करंट हा टोटली कुठल्याही मटेरियलमध्ये करंट हा कुणावरती डिपेंड है बेटा, दैट इज डिपेंड डायरेक्टली ऑन दैट पोटेंशियल. कैसे क्या, और एक बार बताता हूँ. व्हाट इज दैट, चलो मान लिया पोटेंशियल बढ़ा दिया, पोटेंशियल बढ़ा दिया. पोटेंशियल बढ़ने से चार्ज क्या होगा बेटा, फास्ट जाएगा. चार्ज फास्ट जाएगा तो टाइम कम लगेगा. टाइम कम लगेगा तो करंट कैसे आएगा, ज़्यादा आएगा. अपने को क्या पढ़ना है बेटा, करंट. तो मैं यहाँ पे लिखता हूँ करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेंशियल. कोई बच्चे बोलते हैं नहीं सर पोटेंशियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द करंट. उसका मीनिंग एक ही हो गया. अगर मैं प्रोपोर्शनलिटी साइन निकालता हूँ तो दैट इज कॉल्ड एज द I is equal to K into V and that is nothing but what is that K? K is called as, याला अपन काय म्हणूया बेटा, कंडक्टन्स. इसको हम क्या बोलेंगे, कंडक्टेंस. एंड दैट कंडक्टेंस इज इक्वल टू 1/, so that is here resistance. That resistance, and resistance is denoted by that R. So you can put there K. I is equal to, that is here 1/R into V. Therefore V is equal to I into R, and that is called as the Ohm's law. Ohm's law develop the relation between the potential, परत काय आहे बेटा, करंट, रेझिस्टन्स अँड कंडक्टन्स. हे रिलेशन्स आपल्याला कळाले पाहिजेत. रेझिस्टन्स पण इम्पॉर्टंट आहे आणि करंट. आता इथे बघ एक्स्ट्रा टर्म आली. आत्तापर्यंत अगर यहाँ पे देखा जाए तो बेटा जब से टॉपिक स्टार्ट किया रेझिस्टन्स वर्ड आला होता का नाही, कंडक्टन्स वर्ड आया था क्या नहीं, तो अभी आ गया. ओहम्स लॉ मधून आपल्याला रेझिस्टन्स आणि कंडक्टन्स. व्हॉट इज द रेझिस्टन्स, इट इज अ प्रॉपर्टी टू अपोज द फ्लो ऑफ चार्ज. एंड व्हॉट इज द कंडक्टन्स, प्रॉपर्टी टू सपोर्ट द फ्लो ऑफ चार्ज. कोई मदद कर रहा है तो कंडक्टन्स, कोई अपोज कर रहा है, सो दैट इज द रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला, सॉरी एसआय युनिट काय आहे, ओहम आहे. आणि कंडक्टन्सचं काय आहे, 1/ओहम, दॅट इज कॉल्ड सिमेन ऑल्सो. तो हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. याचा एसआय युनिट जर बघितलं तर मैं यहाँ पे लिखता हूँ एसआय युनिट. किसका रे बेटा, दैट एसआय युनिट इज कॉल्ड एज द ओहम आहे. आणि आपण जर पाहिलं सीजीएस युनिट काय आहे तर स्टॅट ओहम, दैट इज द इम्पॉर्टंट. हे पण रिलेशन आपल्याला यहाँ पे समझ में आना चाहिए. सो दैट इज द कॉल्ड एज द ओहम्स लॉ. तो ओहम्स लॉ ये मैंने आपको यहाँ पे बता दिया, लेकिन इसके रिलेटेड क्वेश्चन्स कशावरती येतात हे सगळ्यात मेन, दॅट इज नथिंग बट, इथे जर पाहिलं तर आपल्याला एक ग्राफ दिलेला असतो. दॅट ग्राफ इज नथिंग बट VI ग्राफ, दॅट इज कॉल्ड एज द पोटेंशियल करंट
करंट ग्राफ आणि ह्या ग्राफवरती आपल्याला वेगवेगळ्या कंडिशन्स विचारतात, दॅट आर ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट. मैं यहाँ पे ऐसे भी लिख सकता हूँ, दॅट इज नथिंग बट काय घेऊ शकतो मी इथे. सो V इज इक्वल टू I इंटू आर. परत लास्टला फॉर्म्युला आला आपल्याला. इथे दोन टर्म्स मिळाले आपल्याला. कौन सी टर्म्स मिळाली आणि ते म्हणजे कंडक्टेंस भी मिल गया और कौन मिल गया बेटा, रेजिस्टेंस भी मिल गया अपने को. अभी हम यहाँ पे देखो क्या करेंगे, सिंपल है. V इज इक्वल टू I इंटू आर, देयरफॉर R इज इक्वल टू V अपॉन I. तो मैं यहाँ पे देख लो, दैट इज अ रेजिस्टेंस 1 ओहम इज इक्वल टू 1 वोल्ट अपॉन 1 एम्पियर. सो व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट व्होल्ट. आता तुला कळालं पाहिजे की 1 ओहम रेजिस्टन्स कब कन्सिडर होगा, कुठल्याही मटेरियलमधून 1 एम्पियर करंट ॲट द 1 वोल्ट पोटेंशियल फ्लो होता असेल तो समझ लेना कि वहाँ पे रेजिस्टेंस कितना है, 1 ओहम. 1 ओहम रेजिस्टेंस इज इक्वल टू 1 वोल्ट बाय 1 एम्पियर. दैट इज हियर V इज इक्वल टू I इंटू आर, देयरफॉर R इज इक्वल टू V बाय आर. सो दैट इज इक्वल टू 1 वोल्ट बाय 1 एम्पियर. तो चलो मैंने ये भी यहाँ पे बोल दिया. आता इथे जर पाहिलं बेटा तो यहाँ पे कंडक्टर, आता इथे वर्ड असतो कंडक्टर कारण त्याच्यामध्ये कंडक्टन्स जास्त असतं आणि इन्सुलेटरमध्ये रेजिस्टन्स, दॅट इज हियर. आणि ते स्पेसिफिक लेवलला गेलं तर कंडक्टिविटी एंड रेजिस्टिविटी काउंट होती है. तो यहाँ पे देखा जाए तो बेटा कंडक्टर यहाँ पे 2 होंगे. सो टाइप्स ऑफ कंडक्टर, बेटा कंडक्टर के टाइप 2 होते हैं. टाइप्स ऑफ कंडक्टर, त्याच्यामध्ये नंबर 1 कंडक्टर दैट इज कॉल्ड एज द ओहमिक कंडक्टर. कोणता कंडक्टर है बेटा, ओहमिक कंडक्टर. और दूसरा जो होता है दैट इज कॉल्ड एज द नॉन ओहमिक कंडक्टर. नॉन ओहमिक कंडक्टर. अभी ये क्या बात हो गई सर, कंडक्टरमध्ये पण 2 आहेत टर्म्स, एक आहे ओहमिक कंडक्टर आणि दूसरा है नॉन ओहमिक कंडक्टर. ऐसा कंडक्टर जो ओहम्स के लॉ को फॉलो करता है दैट इज कॉल्ड एज द ओहमिक कंडक्टर. ओहम का लॉ कौन सा है, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. जेवढा पोटेंशियल तेवढा करंट, जितना करंट उतना पोटेंशियल. ये सिचुएशन अगर फॉलो करत असेल तर उसको हम क्या बोलेंगे, ओहमिक कंडक्टर. और नॉन ओहमिक कंडक्टर किसको बोलेंगे, यहाँ पे देख लो बेटा, जो कोई भी कंडक्टर किंवा मटेरियल ओहम का लॉ फॉलो नहीं करता है, दैट इज नथिंग बट V इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. मी इथे एक डायग्राम काढतो, दॅट डायग्राम इज हियर बेटा. अँड दॅट डायग्राम, सो इथे जर बघितलं तर दॅट इज द VI ग्राफ. हे I आहे आणि हा आहे V. सो दैट इज़ हियर. आणि इथे मी 2 कंडीशन घेतो आहे. व्हाट इज़ दैट, यहाँ पे देख लो बेटा, ये ऐसा होके ऐसा हो गया. सो लाइक दैट. आणि यहाँ पे अगर देखा जाए तो इथपर्यंत आणि हे असंच पुढे घेऊन जातो. तो यहाँ पे देखा जाए तो दैट एंगल इज दैट 45 डिग्री. आणि मग इथे आपल्याला कळायला पाहिजे की ओहमिक कंडक्टर और नॉन ओहमिक कंडक्टर कौन सा होता है, किंवा मी यांचे डायग्राम किंवा यांचं मी सेपरेट पण काढून दाखवतो. सो चलो मैं पहले इसको सेपरेट निकालता हूँ, तभी तो मज़ा आएगा, नहीं तो नहीं आएगा. सो देख लो बेटा, मैं ग्राफ निकालता हूँ. 2 ग्राफ काढतो, दैट इज द VI ग्राफ. इकडे I आहे करंट आणि इकडे आहे दैट इज द V. यहाँ पे है 0, ये स्ट्रेट आ गया. सो मैं यहाँ पे लिखूंगा V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. तो मैं इस कंडक्टर को कौन सा कंडक्टर बोलूँगा, सो दैट इज नथिंग बट द ओहमिक कंडक्टर. हे कोणतं कंडक्टर झालं बेटा, ओहमिक कंडक्टर. आणि इथे जर पाहायला गेलं तर चलो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे ठीक से यहाँ पे I है और यहाँ पे है V. आणि हा जो ग्राफ है लाइक दैट या ऐसा टर्न हो गया तर मग मी याला म्हणेल, सो दैट इज कॉल्ड एज द नॉन ओहमिक कंडक्टर. का, क्योंकि ये किसको फॉलो नहीं कर रहा है, ओहम्स लॉ. सो दैट इज द V इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. जो मटेरियल, जो कंडक्टर, जो मटेरियल ओहम्स के लॉ को फॉलो करेगा तो ओहमिक कंडक्टर, नहीं करेगा तो दैट इज अ नॉन ओहमिक कंडक्टर. ओहम्स लॉ इज नॉट अ यूनिवर्सल लॉ. हा यूनिवर्सल लॉ कन्सिडर होत नाही आहे बरं. सो दैट इज द इम्पॉर्टंट. तो चलो मैंने ये बता दिया. आता क्वेश्चन काय आहे, तो प्रीवियस एक्झामिनेशनमध्ये आपल्याला एक क्वेश्चन आला होता, दैट इज कॉल्ड एज द स्लोप ऑफ VI ग्राफ. सो कॅल्क्युलेट द स्लोप ऑफ VI ग्राफ. याचा अर्थ काय, VI ग्राफ म्हणजे काय रे बेटा, पोटेंशियल करंट ग्राफ का क्या निकालो, आपको स्लोप निकालना है. तो फाइंड आउट किंवा कॅल्क्युलेट ऑप्शन होता है कि विच वन इज द स्लोप ऑफ द VI ग्राफ ॲज फॉर दॅट ग्राफ. सो त्या VI ग्राफवरती स्लोप काय आहे, ऑप्शन तिथे वेगवेगळे दिले होते. कैसे क्या आना चाहिए, तो मैं यहाँ पे बताता हूँ. मी इथे ओहम्स लॉच्या अंडरमध्ये हा पण एक IMP पॉइंट है, ये भी एक IMP पॉइंट यहाँ पे चल रहा है बेटा. कौन सा पॉइंट है, स्लोप. सो स्लोप ऑफ, मी इथे लिहितोय, हेडिंग टाकतोय, दैट इज कॉल्ड एज द स्लोप ऑफ VI ग्राफ. VI ग्राफ का आपको क्या निकालना है बेटा, स्लोप. स्लोप ऑफ VI ग्राफ.
आता हा स्लोप कसा काढायचा, पहिले मैं ग्राफ निकालता हूँ बेटा, देख लो दैट स्लोप इज फॉर ओहमिक कंडक्टर. ओहमिक कंडक्टरसाठीचा स्लोप आहे हा, आपल्याला नॉन ओहमिकसाठी आपल्या सिलेबसला येणार नाही आहे. सो यहाँ पे देख लो ओहमिक कंडक्टर के लिए इथे जर पाहिलं सो दॅट इज हियर व्ही, इथे काय आहे बेटा आय, आणि हा आपल्याला इथे दिला आहे. सो दॅट इज हियर हा ग्राफ दिला आहे. इथे जर बघितलं तर 0. तो यहाँ पे अपने को क्या पूछा है बेटा, स्लोप निकालो. आता व्हॉट इज दॅट स्लोप, कधी पण तुला कळायला पाहिजे. दॅट इज अ बेसिक पॉइंट. सो दॅट इज नथिंग बट द स्लोप. स्लोप म्हणजेच काय रे बेटा, स्लोप इज नथिंग बट टँजंट ऑफ ग्राफ. टँजंट ऑफ ग्राफ अँड टँजंट ऑफ ग्राफ इज नथिंग बट दॅट इज द टॅन थीटा. सो कधी भी याद रखो, कुठल्याही ग्राफमध्ये टॅन थीटाची व्हॅल्यू काढली तर त्याला म्हणायचं टँजंट ऑफ दॅट ग्राफ, म्हणजेच काय असतो तो त्याचा स्लोप असतो. सो दैट इज हियर. तो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे ये v है और यहाँ पे क्या है I है, दैट इज द थीटा. तो मैं क्या करता हूँ, इसको आगे यहाँ पे शिफ्ट कर देता हूँ. सो दैट इज हियर. तो ये क्या हो गया बेटा, v हो गया, ये क्या हो गया I. सो दैट इज द राइट एंगल ट्रायंगल. तो मैं यहाँ पे लिखता हूँ स्लोप. स्लोप इज नथिंग बट क्या है बेटा, टैन थीटा, एंड दैट टैन थीटा इज इक्वल टू दैट इज नथिंग बट अपोजिट बाय एडजस्टंट, दैट इज v बाय आई. सो v अपॉन आई, एंड v बाय आई म्हणजेच काय रे बेटा r. सो दैट इज द स्लोप. कभी भी मत बोलो, क्वेश्चन आ चुका था. तर कधी पण VI ग्राफचा स्लोप म्हणजे त्या मटेरियलचं काय रे बेटा, रेजिस्टन्स. दैट इज हियर. कारण कसं काय, v इज इक्वल टू अपने को क्या है रे बेटा, I इंटू आर. सो दैट इज हियर v बाय आई इज नथिंग बट दैट r. आर यू गेटिंग माय पॉइंट. बहुत भारी बता दिया. किंवा याला आपण असं पण लिहू शकतो 1/k, दैट इज कॉल्ड एज द कंडक्टन्स. तो कभी भी मत भूलो. सो सिंपल पार्ट है. VI ग्राफचा स्लोप काढायचा असेल तर स्लोप इज नथिंग बट टँजंट ऑफ दॅट ग्राफ, म्हणजेच टॅन थीटा. बेसिक व्हॅल्यू कुठल्याही ग्राफचं टॅन थीटा काढ, तुला काय मिळणार आहे, स्लोप मिलने वाला है. ठीक है, ये बहुत इजी गोइंग, इजीएस्ट मेथडमध्ये मी तुम्हाला इथे ह्या व्हॅल्यूज सांगितल्या. चलो अभी हम आगे जाएंगे. सर आगे कहाँ पे जाएंगे, हाँ जो रेजिस्टेंस है देख लो बेटा, एक नया पार्ट अपने को ऐड हो गया, जुड़ गया, दैट इज कॉल्ड एज द रेजिस्टेंस. तो हम रेजिस्टेंस के बारे में पता करेंगे की रेजिस्टेंस हा कुणावरती डिपेंड असतो. रेजिस्टेंस कुणामध्ये असतो, मटेरियलमध्ये. रेजिस्टेंस काय आहे, प्रॉपर्टी, आणि ती प्रॉपर्टीच्या मटेरियलमध्ये आहे, त्याला काय म्हणतो, रेजिस्टर. रेजिस्टर इज अ मटेरियल और डिवाइस विच हॅविंग द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टन्स. तो रेजिस्टन्स इज अ प्रॉपर्टी अँड रेजिस्टर इज दॅट डिवाइस और दॅट मटेरियल ज्याच्यात ती प्रॉपर्टी आहे. कंडक्टर, कंडक्टर इज अ डिवाइस और मटेरियल हैविंग द प्रॉपर्टी ऑफ कंडक्टेंस. तो हे आपल्याला कळालं पाहिजे. तो अभी यहाँ पे देख लो, रेजिस्टेंस कुणावरती डिपेंड है, तो रेजिस्टेंस डिपेंड अपॉन दैट 4 कंडीशन. नंबर 1 लेंथ ऑफ दैट मटेरियल, नंबर 2 क्रॉस सेक्शनल एरिया, नंबर 3 टेम्परेचर, एंड नंबर 4 टाइप ऑफ मटेरियल. सो ये सिंपल है, दैट इज द इंपॉर्टेंट. चलो मैं यहाँ पे लिख रहा हूँ, ओहम्स लॉ के अंदर मैं यहाँ पे लिखने जा रहा हूँ. काय लिहितोय मी इथे, रेजिस्टेंस डिपेंड ऑन. सो मैं यहाँ पे लिखूँगा आणि ते म्हणजेच काय, इथे लिहितो रेजिस्टन्स डिपेंड ऑन नंबर 1 लेंथ ऑफ दैट मटेरियल, नंबर 2 क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ मटेरियल किंवा क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दैट वायर. ओके, कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया. नंबर 3 दैट इज कॉल्ड एज द टेम्परेचर, and number 4 that is the type of material. टाइप ऑफ मटेरियल जर बघितलं आपण तर आपल्या सिलेबसमध्ये टाइप ऑफ मटेरियल आपण ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रिसिटी 3 पार्ट घेतो, कंडक्टर, इन्सुलेटर अँड सेमी कंडक्टर. ओके, हे सगळ्यात मेन आहे. टाइप्स ऑफ टेम्परेचर इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट इज देअर, की टेम्परेचरवरती पण डिपेंड आहे, लेंथवरती पण डिपेंड आहे, आणि क्रॉस सेक्शनल एरिया पण. काही क्वेश्चन्स असे येतात बघा, स्ट्रेचिंग ऑफ वायर, एखाद्या वायरची लेंथ डबल केली तर रेजिस्टन्स काय होईल, लेंथ हाफ केली तर रेजिस्टन्स काय होईल, 1/4 रेडियस झाली क्रॉस सेक्शन की तो रेजिस्टन्स क्या आएगा. दैट टाइप ऑफ क्वेश्चंस वी हैव टू सॉल्व इन दिस टॉपिक अंडर दैट पॉइंट. ओके, तर हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पार्ट वी हैव टू टेक, दॅट इज कॉल्ड एज द टेम्परेचर. रेजिस्टन्स इज अ टेम्परेचर डिपेंडन्स टर्म. तर रेजिस्टन्स ही टेम्परेचर डिपेंडंट टर्म आहे. बोले तो टेम्परेचरमध्ये चेंज झाला तर नक्कीच हा कुणामध्ये चेंज होणार आहे बेटा, रेजिस्टन्समध्ये. सो दैट इज हियर. तो यहाँ पे देखा जाए तो यहाँ पे मैं एक इम्पॉर्टंट पार्ट घेतो, दॅट इज द टेम्परेचर. मी इथं सांगतोय मी, आणि ते म्हणजेच काय, इफेक्ट ऑफ
टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स ऑफ मटेरियल, कुठल्याही मटेरियलच्या रेजिस्टन्सवरती टेम्परेचरचा इफेक्ट क्या है। बेटा देख लो यहाँ पे दो टर्म्स आते हैं आणि दोन टाइप होतात। ऑन द बेसिस ऑफ इफेक्ट ऑफ टेम्परेचर, देख लो बेटा ठीक से, बहुत डिटेल से बता रहा हूँ मैं। सो दैट इज द इम्पॉर्टंट। टेम्परेचरवरती डिपेंड आहे, टेम्परेचरवरती डिपेंड आहे कोण, रेजिस्टन्स, कुणाचा, त्या मटेरियलमधला रेजिस्टन्स इज डिपेंड अपॉन दॅट टेम्परेचर। आणि याचे दोन टाइप येतात, दॅट इज कॉल्ड ॲज द PTC अँड दॅट इज कॉल्ड ॲज द NTC। व्हॉट इज दॅट PTC अँड व्हॉट इज दॅट NTC? PTC इज नथिंग बट दॅट इज द पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट, okay, and that is here NTC, that is called negative temperature coefficient। तो ये भी आपको मालूम होना चाहिए, negative temperature coefficient, what is the meaning of that, कि पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट किसको बोलेंगे आणि निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट कुणाला म्हणायचं हे बघ बेटा। मैं यहाँ पे लिखता हूँ शॉर्टकट, दैट इज हियर T फॉर टेम्परेचर। अगर यहाँ पे एरो मैं ऊपर लेता हूँ म्हणजे टेम्परेचर इंक्रीज झालं, जर टेम्परेचर इंक्रीज हुआ और रेजिस्टन्स भी इंक्रीज हुआ तो समझ लेना PTC। टेम्परेचर इंक्रीज झालं आणि रेजिस्टन्स जर डिक्रीज झाला तो समझ लेना बेटा दैट इज द NTC। टेम्परेचर कैसे बढ़ेगा बघा, विद द इंक्रीज इन टेम्परेचर रेजिस्टन्स इज ऑल्सो इंक्रीजिंग, दैट इज कॉल्ड एज दैट मटेरियल और कंडक्टर इज अ PTC। एंड टेम्परेचर इंक्रीजेस बट द रेजिस्टेंस इज डिक्रीजेस, दैट इज कॉल्ड एज द NTC। NTC निगेटिव टेम्परेचर कोएफिशिएंट, PTC पॉजिटिव टेम्परेचर कोएफिशिएंट। इनके ग्राफ भी निकालेंगे, ग्राफ के ऊपर भी क्वेश्चन आया था। सो लाइक दैट, आणि हा ग्राफ मी इथे जर पाहिला तो मैं यहाँ पे ग्राफ लेने जा रहा हूँ। सो दैट इज हियर, आणि इथे जर पाहिला आपण तो चलो मैं यहाँ पे लेता हूँ ग्राफ, इथे घेतो मी रेजिस्टन्स, इथे घेतो मी टेम्परेचर। सो तो यहाँ पे देखा जाए तो याचा जो ग्राफ है PTC का ग्राफ ऐसा होता है बेटा, लाइक दैट। मैं यहाँ पे लिखता हूँ PTC, और यहाँ पे देखा जाए तो NTC का ग्राफ कैसे होता है, सो दैट इज़ हियर। एंड NTC का ग्राफ होता है दैट इज़ R, दैट इज़ द T, आणि ये जो ग्राफ होता है ना बेटा ये ऐसा होता है। आप बोलेंगे ये क्या बात हो गई सर, कुछ समझ में नहीं आ रहा है, बताता हूँ, सांगतो बेटा कसं काय। देख लो यहाँ पे, देख लो बेटा, ये ग्राफ ऊपर ऊपर जा रहा है, ऊपर जा रहा है, कौन बढ़ रहा है, रेजिस्टेंस, आगे भी जा रहा है, क्या हो रहा है, टेम्परेचर बढ़ रहा है। इसका मतलब हा जो ग्राफ है हा वरती पण जातो आणि इकडे बोले तो ऊपर भी जा रहा है, राइट साइड भी जा रहा है, राइट साइड जा रहा है टेम्परेचर बढ़ रहा है, ऊपर जा रहा है दैट इज द रेजिस्टेंस बढ़ रहा है। इसका मतलब टेम्परेचर के साथ रेजिस्टेंस बढ़ रहा है तो हम क्या बोलेंगे, PTC। इथे बघ बेटा, यहाँ पे देख लो ये ग्राफ नीचे आ रहा है, नीचे आ रहा है, नीचे आ रहा है, बोले तो कौन कम हो रहा है, रेजिस्टेंस, लेकिन नीचे आते आते आगे जा रहा है। इसका मतलब कौन बढ़ रहा है, टेम्परेचर। इसका मतलब टेम्परेचर के साथ रेजिस्टेंस कम हो रहा है, टेम्परेचर के साथ रेजिस्टेंस बढ़ रहा है, दैट इज अ PTC, दैट इज अ NTC। इन दोनों को मिला के भी ग्राफ बनाते हैं। कधी कधी काही वेळेस आपल्याला हा दोघांना मिळून ग्राफ बनवलेला असतो, वो दोनों को मिला के ग्राफ कैसे बनेगा ये मैं आपको यहाँ पे बताता हूँ। सो लुक एट हियर बेटा, सो लाइक दैट, ये ऐसा, सो दैट इज कॉल्ड PTC, और इसको हम क्या बोलेंगे, NTC। सो ये कितने ग्राफ हो गए बेटा, दो। बहुत डिटेल में बता रहा हूँ, अगर आपको चेक करना है तो यू कैन चेक इन यूर टेक्स्ट बुक ऑल्सो। दैट इज द इम्पॉर्टंट कि मैंने किस लेवल तक, किस मुकाम पे हम जा रहे हैं, काय लेवलचे आपण स्टडी करतो हे आपल्याला कळालं पाहिजे। परफेक्शन इज व्हेरी इंपॉर्टंट बेटा। जर इनकम्प्लीट नॉलेज यूज द निगेटिव्ह मार्क अँड द परफेक्ट नॉलेज यूज द पॉजिटिव्ह मार्क, तो आपको मार्क कैसे लेना है ही तुमच्या हातात है, ठीक है। तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया। तो याला आपण काय म्हणूया बेटा, ओहम्स लॉ मध्ये एक आहे PTC आणि दुसरं काय आहे, NTC। टेम्परेचर बढ़ गया, रेजिस्टेंस बढ़ गया, PTC। टेम्परेचर बढ़ गया, रेजिस्टेंस कम हो गया, NTC। आता आपण इथे घेऊया PTC साठी, आणि PTC दॅट इज द इम्पॉर्टंट। त्याच्यासाठी आपण घेतो टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टेंस किंवा रेजिस्टर। तो मैं यहाँ पे लेने जा रहा हूँ एंड दैट इज हियर, आणि ते म्हणजेच काय, टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ, टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टेंस। कंडिशन कौन सी ले रहा हूँ मैं, PTC। आता काही जण म्हणतील की सर टेम्परेचर वाढल्याने रेजिस्टन्स वाढतो तरी कसा, हेच आम्हाला कळत नाही आहे। देख लो ना बेटा, कभी भी याद रखो, कुठलाही डिव्हाइस असेल, चलो मान लिया आपल्या घरातला फॅन आहे, जो फॅन आत्ता बंद आहे, आपण स्टार्ट केला की तो फास्ट फिरतो आणि 4-5 तासानंतर तो स्लो होतो।
का बरं? कारण त्याचं टेम्परेचर वाढलेलं असतं. टेम्परेचर वाढल्यामुळे काय वाढलं बेटा? रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्स वाढल्यामुळे तो कुणाचा लॉस करायला लागतो? करंट इलेक्ट्रिसिटीचा. तो इसके वजह से क्या हो रहा है बेटा की वहाँ पे एनर्जीचा लॉस इज देअर. म्हणून तर आपण सांगतो की एनी हीटिंग इलेक्ट्रिकल डिव्हाइस, कुठलाही इलेक्ट्रिकल डिव्हाइस जर हीटिंग इफेक्ट देत असेल तर लॉस ऑफ एनर्जी इज देअर, प्रोड्यूस इन द फॉर्म ऑफ द हीट. कारण एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. लॉस ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द इन टर्म्स ऑफ दैट हीट. हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. तो यहाँ पे मैं लेने जा रहा हूँ दैट इज द टेम्परेचर कोइफिशिएंट ऑफ रेजिस्टन्स, दैट इज द PTC. आता हे PTC म्हणजे काय? पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशिएंट. आता स्टुडंट असे म्हणतील की अरे सर कि टेम्परेचर वाढल्याने रेजिस्टन्स कसा वाढतो हे तरी मला सांगा. तो देख लो बेटा, कंसेप्ट कैसे बताता हूँ मैं. यहाँ पे देख लो, हा एक कंडक्टर है, ठीक है, दॅट इज द कंडक्टर. आणि या कंडक्टरमध्ये जर बघितलं तर दॅट इज नथिंग बट द चार्ज. हे चार्ज नाही आहेत, दॅट आर कॉल्ड ॲज द डेड पार्टिकल. आपण त्याला डेड पार्ट म्हणूया, ज्याच्यावरती कसलाच चार्ज नाही, न्यूट्रल आहे, त्याला आपण काय म्हणूया रे बेटा? न्यूट्रल. कंडक्टरमध्ये अशा काही टर्म्स असतात की त्या न्यूट्रल असतात, पॉझिटिव्ह चार्ज भी नाही, निगेटिव्ह भी नाही, उसको हम क्या बोलेंगे? लॅटिस. दॅट इज नथिंग बट द रेजिस्टन्स. आता यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे इथे जर पाहिलं आपण तो हा एक चार्ज है और ये चार्ज क्यू अमाउंट का है. आता हा क्यू अमाउंटचा चार्ज जाताना इसके रस्ते में ये कौन मिल रहा है बेटा? न्यूट्रल. जर आपण याचं टेम्परेचर वाढवलं, व्हेन द टेम्परेचर इज इन्क्रीजेस, जर त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर काय होईल रे बेटा? टेम्परेचर इन्क्रीज झालं की हे जे न्यूट्रल आहेत ना, दैट गिव्स द वाइब्रेशन मोशन. तो ये ऐसे वाइब्रेट हो रहे. वाइब्रेट होने से क्या होगा रे बेटा? चार्जचं कोलिजन जास्त होईल कुणाबरोबर? त्या न्यूट्रल पार्टवरती. म्हणजे याचा अर्थ त्याची स्पीड कमी होईल, म्हणजे टाइम जास्त लागेल, म्हणजे करंट कमी येईल. सो दैट इज हियर. इसका मतलब जितना टेम्परेचर बढ़ाएंगे उतना डिस्टर्ब ज़्यादा होगा. जेवढा अडथळा येईल दैट इज कॉल्ड एज द रेजिस्टन्स. अडथळा वाढला, रेजिस्टन्स बढ़ गया. अडथळा कमी झाला, दैट इज द रेजिस्टन्स कम हो गया. सो दैट इज हियर. ऑफलाइन लेक्चर में तो बहुत भारी मैं ले सकता था, लेकिन वी हैव द लिमिटेशन ऑफ दैट ऑनलाइन. तो ये आपको यहाँ पे मैं बता रहा हूँ. तो डैट इज हियर. आता इथे बघ, दोन कंडिशन्स घेतो. व्हॉट आर दॅट टू कंडिशन्स बेटा? दोन कंडिशन्स वी हॅव टू टेक हियर द टू कंडिशन. कंडिशन नंबर 1 इथे घेतो मी. कंडिशन नंबर 1. व्हॉट इज दॅट कंडिशन नंबर 1? काय आहे रे बेटा कंडिशन नंबर 1? कंडिशन नंबर 1 मध्ये मी काय करतो, एक कंडक्टर आहे. सो हा एक कंडक्टर आहे. या कंडक्टरचा आपण जर पाहिलं तर रेजिस्टन्स किती आहे? R आहे. आणि टेम्परेचर किती आहे बेटा? T आहे. इनिशियल टेम्परेचर, इनिशियल रेजिस्टन्स, दॅट इज हियर. मग मी घेतो कंडिशन 1 ला टेम्परेचर कितना आहे बेटा? टेम्परेचर T1 इज इक्वल टू, सो दॅट इज हियर 0 डिग्री सेल्सियस. आणि त्यावेळेस त्याचा रेजिस्टन्स R1 हा किती आहे रे बेटा? R0. ओके, दैट इज़ द फर्स्ट कंडीशन. आता अपन होले होले हम इसका क्या करेंगे? सो दैट इज़ हियर. होले 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 अपन त्याचं काय वाढवतो रे बेटा? त्याचं टेम्परेचर वाढूया. जैसे टेम्परेचर बढ़ेगा तो क्या बढ़ेगा बेटा? रेजिस्टेंस. तो टेम्परेचर बढ़ा दिया मैंने, तो काय येईल रे बेटा? T2. T2 इज इक्वल टू T डिग्री सेल्सियस. त्यावेळेस R2 म्हणजे फायनल रेजिस्टन्स. फायनल रेजिस्टन्स कितना होईल? दॅट इज कॉल्ड ॲज द RT. दोन कंडिशन घेतल्या. एक, टेम्परेचर आहे ते असताना इनिशियल टेम्परेचर, आणि टेम्परेचर वाढवल्यानंतर दॅट इज अ फायनल टेम्परेचर. इनिशियल टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस घेतला आणि फायनल टेम्परेचर क्या लिया मैंने? T डिग्री सेल्सियस. सो दॅट इज हियर. यू कॅन पुट दॅट व्हॅल्यू एनीवन विच इज गिवन इन द क्वेश्चन. ठीक है ना? तो ये आपल्याला इथे कळालं पाहिजे. सो दैट इज द इंपॉर्टेंट. अगर यहाँ पे देख लो, मैं आपको यहाँ पे बोलता हूँ PTC है ना, यहाँ पे PTC, अगर ये PTC है ना बेटा, सो RT इज ग्रेटर दैन R0. NTC होता बेटा, NTC, तो RT इज लेस दैन R0. क्योंकि PTC मध्ये टेम्परेचर वाढलं की रेजिस्टन्स वाढलं, म्हणजे फायनल टेम्परेचर जास्त, फायनल रेजिस्टन्स जास्त. NTC मध्ये फायनल टेम्परेचर जास्त, फायनल रेजिस्टन्स कमी. ये आपको समझ में आना चाहिए. आर यू गेटिंग माय पॉइंट? एकदम परफेक्टली, एंड सीरियसनेस इज व्हेरी इंपॉर्टंट फॉर दैट लेक्चर. ओके, आता आपण पुढे जाऊया. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे मी इथे घेतो दैट इज द चेंज इन टेम्परेचर. अगर मैं यहाँ पे चेंज इन टेम्परेचर लेता हूँ तो चेंज इन टेम्परेचर दैट इज द डेल्टा T इज इक्वल टू फाइनल माइनस इनिशियल T2 माइनस T1 इज इक्वल टू T डिग्री सेल्सियस माइनस 0 डिग्री सेल्सियस, दैट इज द T. बरोबर है ना? फाइनल किती है? T डिग्री सेल्सियस है. ओके, एंड इनिशियल किती है? 0 डिग्री सेल्सियस है, दैट इज हियर. अभी यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे लिखता हूँ चेंज इन रेजिस्टेंस. चेंज इन रेजिस्टेंस
ओके, बदल किती झाला, सो दॅट इज द चेंज. तो चेंज इन रेजिस्टेंस दैट इज द डेल्टा आर, दैट इज कॉल्ड एज द फाइनल माइनस इनिशियल. सो फाइनल कितना है बेटा आर टी और इनिशियल कितना है आर झिरो. ओके, अगर ये एन टी सी आहे, पी टी सी असतं तर काय आलं असतं बेटा आर झिरो मायनस आर टी. एन टी सी आहे, पी टी सी आहे तर आर टी मायनस आर झिरो, आणि एन टी सी असतं तर आर झिरो मायनस आर टी, क्योंकि पी टी सी में आर टी बड़ा है, एन टी सी में कौन बड़ा है बेटा आर झिरो. दॅट इज द इम्पॉर्टंट. तर हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजेत. सो देख लो, मी किती कंडिशन्स घेतले आहेत, 2 कंडिशन. कितने कंडिशन लिया है, 2. अरे समझ लो, बहुत भारी जलवा बता रहा हूँ मैं. 2 कंडिशन, एक सुरुवातीची आणि एक नंतरची. फर्स्ट कंडिशन टेम्परेचर 0, रेजिस्टेंस आर झिरो. सेकंड कंडीशन टेम्परेचर T डिग्री सेल्सियस, रेजिस्टेंस RT. चेंज कितना हो गया, डेल्टा T इज इक्वल टू T एंड डेल्टा R इज इक्वल टू RT माइनस R0. ओके, सो दैट इज हियर. अभी यहाँ पे देख लो, सिंपल सी बात है, मैं इसको हटा देता हूँ. आता मेन कन्सेप्ट तयार झाली. व्हॉट इज दॅट मेन कन्सेप्ट. मेन कन्सेप्ट क्या है यहाँ पे देख लो. सो दैट इज द मेन कन्सेप्ट. मैं यहाँ पे लिखता हूँ. व्हाट इज दैट, change in resistance is directly proportional to initial resistance. that is the equation 1. कभी भी मत बोलो, लाईफ में कभी भी मत बोलो, इन द एव्हरी फिजिकल क्वांटिटीज एखाद्या व्हॅल्यूचा चेंज हा कुणावरती डिपेंड असतो, त्याच्या इनिशियल व्हॅल्यूवर. इसके इनिशियल व्हॅल्यू पे ही डिपेंड होता है. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचा चेंज हा त्याच्या इनिशियल व्हॅल्यूवर डिपेंड असतो. चलो मान लिया एक बच्चे का 50 kg वेट है और दूसरे बच्चे का 100 kg वेट है, और मैंने बोल दिया कि 10% से बढ़ गया. 10% से बढ़ गया तो कितना हो गया रे बेटा 55 हो गया, और ये कितना हो गया 110 हो गया. आता यांच्यातला चेंज किती आला, डिफरन्स. दैट डिफरन्स इज कॉल्ड एज द, मैं यहाँ पे ऐसा लिखता हूँ, यांच्यातला चेंज किती आला, फाइनल माइनस इनिशियल, दैट चेंज इज इक्वल टू 5 kg एंड दैट चेंज इज इक्वल टू 10 kg. आपको इतना समझ में आना चाहिए, दोन्हीमध्ये ही 10% ने चेंज झाला आहे, पण इनिशियल व्हॅल्यू कमी आहे म्हणून चेंज कमी आहे, फायनल व्हॅल्यू जास्त, सॉरी इनिशियल म्हणजे पहिली व्हॅल्यू छोटी आहे म्हणून चेंज पण छोटा आहे, दुसरी व्हॅल्यू मोठी आहे म्हणून चेंज पण काय रे बेटा मोठा आहे. तो कभी भी याद रखो, चेंज इज ऑलवेज डिपेंड अपॉन द इनिशियल व्हॅल्यू. देअर मे बी टेम्परेचर असेल, रेजिस्टन्स असेल, कोई भी असेल, लेंथ असेल, कुठलाही बदल हा त्याच्या ओरिजिनल व्हॅल्यूवरती डिपेंड असतो. जितनी ज़्यादा ओरिजिनल वैल्यू उतना ही बदल ज़्यादा होगा. सो दैट इज़ हियर. ये रिलेशंस आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. चलो मैं इसको हटा देता हूँ. एंड नंबर टू इज नथिंग बट चेंज इन रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर. दैट इज इम्पॉर्टंट. जर जेवढं जास्त टेम्परेचर वाढेल तेवढा रेजिस्टन्समध्ये बदल होईल. दोनों को मैं साथ में लेता हूँ. दैट इज कॉल्ड एज द फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट एंड इक्वेशन नंबर सेकंड. सो दैट इज अ डेल्टा आर इज इक्वल टू, या तो डेल्टा आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R0 इंटू डेल्टा टी. प्रोपोर्शनॅलिटी साईन काढायचं आहे. सो डेल्टा आर इज इक्वल टू अल्फा इंटू R0 इंटू डेल्टा टी. बेटा हे जे अल्फा आहे ना, अल्फालाच म्हणायचं टेम्परेचर कोएफिशिएंट ऑफ रेजिस्टेंस. सो यहीं पे इसके बारे में ही हम पढ़ रहे थे. सो दैट इज हियर. सो अल्फा इज दैट कांस्टेंट टर्म इज इक्वल टू डेल्टा आर अपॉन R0 इंटू डेल्टा टी. हा त्याचा बेसिक फॉर्म्युला झाला. बेटा याचा युनिट क्या आएगा, रेजिस्टेंस ओहम अपॉन रेजिस्टेंस ओहम इंटू डिग्री सेल्सियस. रेजिस्टेंस ओहम ओहम गेट कॅन्सल, दैट इज अ पर डिग्री सेल्सियस. याचं युनिट काय झालं बेटा, पर डिग्री सेल्सियस. दैट इज इंपॉर्टंट. आता आपण जर पाहिलं तर याला छानपैकी अजून डेव्हलप करू शकतो. जैसे की यहाँ पे देख लो बेटा, अल्फा इज इक्वल टू दैट इज नथिंग बट, मी इथे काय घेतो रे, डेल्टा आर इज नथिंग बट RT मायनस R0 अपॉन इथे कोण आहे रे बेटा R0 इंटू डेल्टा टी. सो दैट इज हियर. आता आपण याला जर क्रॉस मल्टीप्लाई केलं तो क्या आएगा, देख लो बेटा, अल्फा इंटू R0 इंटू डेल्टा टी इज इक्वल टू RT मायनस R0. सो दैट इज हियर. काय करूया आपण, सिंपल है, RT इज इक्वल टू इधर का माइनस इधर प्लस. सो दैट इज कॉल्ड एज द R0 प्लस अल्फा इंटू R0 डेल्टा टी. आर यू गेटिंग माई पॉइंट. यहाँ से इधर जा रहा हूँ, दैट इज कॉल्ड एज द RT इज इक्वल टू, कॉमन क्या निकलता हूँ, R0 इन ब्रैकेट 1 प्लस अल्फा इंटू डेल्टा टी. दैट इज द फॉर्म्युला. दॅट इज द फॉर्म्युला. हे आपण कुठे घेतलेलं आहे, दॅट इज नथिंग बट 11th मधला टॉपिक होता. दॅट इज नथिंग बट थर्मलमध्ये आपण कन्सिडर केलेलं आहे, रेझिस्टन्समध्ये किंवा आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिडमध्ये पण कन्सिडर केलं आहे. सो दॅट इज द व्हॅल्यू. इथे पॉझिटिव्ह आलं, जर PTC आहे तर पॉझिटिव्ह येईल, NTC असेल तर काय येईल रे बेटा, निगेटिव्ह. फॉर्म्युला हाच असेल. पॉझिटिव्ह आया फॉर द PTC, NTC असेल दॅट इज अ निगेटिव्ह. व्हॉट इज दॅट RT, रेजिस्टन्स ऑफ दॅट मटेरियल ॲट T डिग्री सेल्सियस. दॅट R0 इज नथिंग बट ॲट 0 डिग्री सेल्सियस इन ब्रैकेट 1 प्लस अल्फा टेम्परेचर कोएफिशिएंट एंड डेल्टा टी चेंज इन टेम्परेचर. समझ में आ रहा है, आर यू गेटिंग माई पॉइंट. डिटेल में 2 बार देखने का, 2 बार वीडियो देखने का, अच्छे से शॉर्ट नोट बताओ. दैट इज द इंपॉर्टेंट. नेक्स्ट लेक्चर में इसके रिलेटेड बहुत भारी पॉइंट लेंगे और फिर बाद में उसके रिलेटेड क्या लेंगे हम, प्रैक्टिस.
सो ठीक है, तो आज के लिए इतना ही काफ़ी। सो पैकअप।